अपडेट आज की अहम खबर पर नजर डालते हैं। लेटेस्ट न्यूज के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन सबसे पहले पाने के लिए बेल आइकॉन प्रेस करें। अशोकराव चौहान साहब तुम आगे बढ़ो, चौहान साहब तुम आगे बढ़ो। आदरणीय चौहान साहेब, राजस्थानचे सन्मान्य मुख्यमंत्री अशोक गहलोत जी, मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व ज्येष्ठ आणि सर्व माझे सहकारी, मराठवाड्यातील आमदार, माजी आमदार, खासदार, नगरसेवक, संघटनातले पदाधिकारी, आज या विराट सभेला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नांदेडवासी, पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी अशोक गहलोत साहेबांचा राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा नांदेडमध्ये आगमन होते। जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी गहलोत साहेबांचा या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं आहे। पण हे स्वागत केवळ गहलोत साहेबांचं नाही आहे, मला धन्यवाद मानायचे राजस्थान मधल्या त्या 72 मतदारांचे की ज्यांनी त्या फेकू सरकारला खाली खेचलं आणि काँग्रेसला निवडून दिलं। त्याबद्दल मला राजस्थानच्या त्या तमाम देशातल्या सगळ्या नागरिकांचे आभार मानायचे, आदरणीय राहुल गांधीजींचे आभार मानायचे, आदरणीय सोनिया गांधींचे आभार मानायचे की ज्यांच्या नेतृत्वाखाली या तिन्ही राज्यामध्ये, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश, या तिन्ही राज्यामध्ये काँग्रेस फिर एक बार यहां पर चुनकर आई आणि त्याबद्दल जोरदार टाळ्यांनी देशातल्या या नेतृत्वाचं जोरदारपणे आपण स्वागत केलं पाहिजे। गहलोत साहब, हमें बड़ी खुशी है, आज हमें बड़ी खुशी है कि आज आपके चुनाव क्षेत्र होते हुए आप वहां गए नहीं, आप नांदेड़ में सीधे आए। मैं समझ सकता हूं कि वहां के लोगों की उम्मीद है, पहले आपका हक उनका हक आप पर ज्यादा है कि उन्होंने आपको चुनकर दिया है, वहां के आपको मुख्यमंत्री बनाया है। मैं भी इससे गुजरा हूं, हमारे विलासराव देशमुख साहब इससे गुजरे हैं, हम सब लोग इस बात से परिचित है कि राज्य का मुख्यमंत्री जब बनता है तो पूरे पहले मतदार संघ वाले कहते हैं कि भाई हमारा मुख्यमंत्री है, हमारे इस क्षेत्र का, चुनाव क्षेत्र का मुख्यमंत्री है। उनकी उम्मीदें बहुत बढ़ जाती है और मैं समझ सकता हूं कि जैसे आप जहां से राजस्थान से चुनकर आए हैं, जिस क्षेत्र से, वहां के लोग आपके पहले हकदार है कि आपका कार्यक्रम वो मांगे। और आपने हमारी विनती स्वीकार कर ली और आज नांदेड़ में आकर पूरे महाराष्ट्र में एकता का संदेश, सामाजिक समता का संदेश देने का काम आपने यहां आकर किया। इसके लिए मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करता हूं। सावित्रीबाई फुले यांच्या आज जयंतीचा दिवस, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि त्या निमित्ताने गहलोत साहेबांचं आगमन आणि त्यातून हा नांदेडवासियांच्या वतीने होणारा सत्कार, मला वाटतं हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की आज सगळे एका उत्साहामध्ये, आपकी जीत सिर्फ अकेले की आपकी जीत नहीं हुई, ये पूरे देश का माहौल बदल गया है कि जिसके वजह से लोगों में विश्वास आज निश्चित तौर पर उजागर हो गया है कि कांग्रेस देश में फिर से चुनकर आएगी, कांग्रेस देश में चुनकर आएगी, कांग्रेस महाराष्ट्र में चुनकर आएगी और कांग्रेस जो राज्यों में अभी चुनाव होने वाले हैं वहां कांग्रेस चुनकर आएगी। ये विश्वास आज आपने उजागर कर दिया है, कमलनाथ जी ने उजागर कर दिया है, हमारे छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री जी ने उजागर कर दिया है कि जिनके आज प्रयासों से, जिनकी मेहनत से, आपके लगन से ये सब करने के बाद एक ऊर्जा हमारे सब लोगों में आ गई है कि बिल्कुल महाराष्ट्र का नंबर बाद में आएगा और हमारे भी यहां पर कांग्रेस की सरकार चुनकर आएंगे, दोस्तों, चुनकर लाएंगे। मित्रों, मी दिलीपरावजींच्या मताशी सहमत आहे। आपल्या सर्वांची प्रथम ही जिम्मेदारी आहे, आपल्या सर्वांची प्रथम ही जिम्मेदारी आहे
की देशामध्ये आपल्याला राहुल गांधी देशाचे पंतप्रधान पाहायचे आहे. मित्र पहिल्यांदा हे आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून आज देशामध्ये आपण ज्या पद्धतीने लोकसभेच्या सभागृहात असो, ज्या पद्धतीने आज सगळीकडे सर्व देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी राहुलजी चाललेत, एक विशाल असा जनसमुदाय राहुलजींच्या बरोबर चाललेला आहे की नाही आम्हाला नेतृत्वात राज्यात केंद्रात बदल हवा आहे. आम्ही सगळ्या व्यथा पाहतोय. आमचे सगळे प्रश्न आज गेल्या 4.5 वर्षामध्ये आम्ही सर्व मेटाकुटीला आलेलो, अडचणीमध्ये आलेलो आहोत. आणि जोपर्यंत सरकार बदलत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे वचन आज देशातला प्रत्येक नागरिक घेऊन बसला. एवढंच नव्हे, आमचे सत्तार भाई, तू बघितलं टोपी घातली त्यांनी, पाहिलं मग सत्तार भाईची टोपी कशा करताय मी त्यांना विचारली. पुढे आहे सत्तार भाई गेले. सत्तार भाईनी टोपी यासाठी घातली, ते म्हणाले की जोपर्यंत मी दानवेला पाडत नाही तोपर्यंत मी टोपी काढत नाही. गिऱ्हाईक ते सांगतात. मी त्यांना विचारलं मग टोपी कशाला घातली तुम्ही? म्हणजे तुम्ही अनेकांना टोप्या घातल्या, तुम्हाला टोपी कोणी घातली? सत्तारबाई म्हणाले की जोपर्यंत मी सिल्लोड कल्याण काळे आणि या दोघांची भूमिका जोपर्यंत आम्ही तिकडे जालन्यामध्ये खासदार निवडून आणत नाही तोपर्यंत, म्हणजे सत्तारबाईंची उपमा अनेक ठिकाणी मी देतो, आमचा खऱ्या अर्थाने आमचा सिंघम कोण असेल तर सत्तारबाई आहे. आता माझी सटकली म्हणतात ना, तसं काम आहे. आता माझी सटकली, सटकल्यावर मग सत्तारबाई काय करतील याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे मी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एवढा जोश आज आहे. हा जोश आमच्या सर्व सहकारी मित्रांमध्ये, इथे आलेल्या सर्व आमचे राजीव सातव आहेत, दिलीपरावजी आहेत, मधुकरराव चव्हाण साहेब आहेत, बसवराज पाटील आहेत, कल्याण काळे आहेत, सगळे आमची ही सगळी मंडळी ही जी आज व्यासपीठावर, मराठवाडा सर्व आज व्यासपीठावर या ठिकाणी एकत्र आलेला आहे. नांदेडमधली सर्व आपली आमदार मंडळी एकत्र या ठिकाणी व्यासपीठावर, माझी आमदार आहेत, सर्व व्यासपीठावर आहे. सर्वांची ही एकच भूमिका आहे, आम्हाला बाकी काही नको, आम्हाला फक्त पाहिजे तुमची साथ पाहिजे. आणि या ठिकाणी मराठवाड्यातल्या सर्व जागा काँग्रेसच्या आपण आणल्या पाहिजेत ही अपेक्षा मला आपल्या सर्वांकडून जनतेकडून आहे. आपण त्या सर्व गांभीर्याने विचार केला पाहिजे. लढाई कसली आहे मला सांगा. सत्ता ही दुसरी बाब आहे, ही लढाई तुमची आहे. जी लढाई आम्ही लढतो ही तुमच्याकरता लढतोय. 50,000 शेतकरी या देशामध्ये आत्महत्या करतात, 12 ते 13,000 शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात. लाज वाटते का सरकारला? या सरकारला लाज वाटते का? आणि हे सरकार मात्र तुम्ही पाहाल, आमच्या या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी, आमचे तिन्ही नवीन मुख्यमंत्र्यांनी 24 तास सुद्धा लावले नाहीत. शपथविधी झाला आणि संध्याकाळी फाईलवर सही करून टाकली, कर्जमाफीची सही करून टाकली आणि कर्जमाफी देऊन टाकली. यांचं सरकार येऊन 2 वर्ष, आता 4 वर्ष 5 वर्ष झाली, कर्जमाफी जाहीर करून 2 वर्ष झाली, तर अजूनही महाराष्ट्रामधल्या गावात जा, खेड्यात विचारा, अजूनही काही मिळालं नाही. यांच्याकडे द्यायलाच काय? सरकारच भिकारी सरकार आहे. या सरकारकडे द्यायला काही नाही आहे. तुमची वीज कनेक्शन कापतायत, तुम्हाला पैसे उपलब्ध होऊन देत नाहीत, सोयाबीनचे पैसे वेळेवर मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाहीये, दूध रस्त्यावर फेकून चाललं, अन्नधान्य रस्त्यावर फेकतायत, भाजीपाला रस्त्यावर फेकतायत. ही वेळ आज शेतकऱ्यावर येते आहे आणि किमान आधारभूत किंमतीच्या गप्पा मारण्याचं काम 4 वर्षापासून चालू आहे. अजूनही महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला कुठेही पद्धतीने काही मिळालं नाहीये. आणि म्हणून लोक म्हणतात नमतं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, हे लबाडाचं जेवण आहे. गेल्या 5 वर्षापासून यांनी आम्हाला फिरवलंय. आता येऊ द्या मार्च महिन्यामध्ये यांना आम्ही घुमवल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका सामान्य माणसाची निर्माण झालेली आहे. कारण की किती वेळा खोटं बोलणार, काही मर्यादा आहे की नाही. आणि अशा पद्धतीने आज हे म्हणतात, मगाशी राजू सातव म्हणली गोष्ट खरी आहे, मुख्यमंत्र्यांचा अभ्यास चालू आहे. मुख्यमंत्र्यांना कधी विचारा, अभ्यास चालू आहे. अरे कसला अभ्यास चालू आहे? तुम्ही परीक्षेत नापास झालेला आहात, आता अभ्यास करायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही परीक्षेमध्ये नापास झालेला आहात, तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा काही राहिलेल्या नाहीत आणि तुम्ही आता येणाऱ्या 3 महिन्यानंतर तुमची घरवापसी नांदेडच्या 81 जागांपैकी 73 जागा जेव्हा निवडून आल्या तर सुरुवात नांदेडनी केली भाजपच्या घरवापसीची. मित्र मला सांगितलं पाहिजे. आणि
त्या 3 राज्याच्या निवडणुका सेमीफायनल होत्या. आता फायनल मार्चमध्ये लोकसभा ही देशाची निवडणूक ही फायनल राहणार आहे. आणि या फायनलमध्ये बघा आमची IPL कशी राहू की वर्ल्ड कप आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने आज जोरदारपणे आपल्याला मित्र कामाला लागावं लागेल. मला सहकारी मित्रांचे आभार मानायचे, पण त्याच्यामध्ये मी बोलून जाणार नाही. मला मुद्दाम सांगायचं, माझ्या सर्व मतदार मायबापांना सांगायचं, आपल्या सर्वांना सांगायचं, या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लोकांना सांगायचं आहे. जनसंघर्ष यात्रा आम्ही काढली, गावागावात गेलो, जिल्ह्यात गेलो, तालुक्यात गेलो, मतदारसंघात गेलो आणि लोकांच्या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. सातत्याने 4 वर्षात तर केलंच आहे. मोर्चे काढले, जनसंघर्ष यात्रा काढली. हे सरकार याला फक्त असं झोपेचं सोंग घेतलेलं सरकार, झोपेत नाहीये, झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे. यांना वाटलं आमचं एवढं बहुमत आहे, आमच्याकडे एवढं बहुमत आहे की आम्ही काही यांना नाही दिलं तरी काही फरक पडत नाही. आमच्याकडे पैसा एवढा झालेला आहे की या पैशाच्या जोरावर सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा प्रकारचं समीकरण या मंडळीच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि त्यांना वाटतं की पैशाच्या जोरावर आम्ही काही जरी दिलं नाही, निवडणुकीमध्ये नोट बाटो आणि निवडून या, अशा प्रकारची भूमिका आज यांच्या मनामध्ये आहे. मित्रांनो, सगळ्या संस्था मोडीत काढायचं काम चाललंय. देशातल्या सर्वोच्च न्यायालयापासून पोलिसांपासून सगळ्या विभागामध्ये लोक त्रस्त झालेले, एवढा हस्तक्षेप यांचा सुरू झालेला आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा पत्रकार परिषदा घेत आहेत आणि सांगतात लोकशाही धोक्यामध्ये आहे. निवृत्त झालेले सरन्यायाधीश सांगतायत अशा पद्धतीने आम्ही पाहिलं नव्हतं, अशी अवस्था देशाची निर्माण झालेली आहे. आमच्यावर दबाव एकूण बाहेरून रिमोट कंट्रोल आमच्यावर वापरला जात आहे का, अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे. ही वाक्य देशातल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा आज अशाच पद्धतीने आपली भूमिका मांडत आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, नुसतं बोलून चालणार नाही. मतपेटीपर्यंत आपल्याला गावागावात जाऊन आपण संपर्क साधून ही मतपेटी पूर्णपणे पंजाने भरली पाहिजे, एवढं आपण दक्षता घ्या. मला फक्त एवढंच आपल्याला सांगायचं. काही लढाई फक्त इथे संपणार नाही. आपण जर आता चुकलो तर पुढच्या 5 वर्षानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार राहील की नाही, ही खरी शासन कामी हवं. आज आम्ही ज्योतिबा फुले दाम्पत्यांचं या पुतळ्याचं अनावरण करत असताना जी काही तिथे वक्तव्य झाली, याच्यामध्ये सर्वात महत्वाचा संदेश जो आहे तो सामाजिक समतेचा संदेश आहे, सामाजिक एकोप्याचा संदेश आहे. इथे काय वाद निर्माण करण्याकरता काय आम्ही गोष्टी कधी केलेल्या नाहीत. आज काय प्रयत्न चालू आहे, ओबीसी विरुद्ध मराठा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मुसलमानांना एकच वेगळं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, मराठ्यांना वेगळं पाडण्याचा उद्योग सुरू आहे, दलितांना वेगळं पाडण्याचा उद्योग सुरू आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पण पाहतोय दंगे, मारपीट, भांडणं, जातीयवाद थोपवण्याचं काम जे सुरू झालंय. फक्त याचं कशा करता त्यांच्या मतपेट्या भरून त्यांना मिळाल्या पाहिजेत. आणि जातीय तणाव, आता शेवटचं एवढंच उत्तर पाहिजे, शिल्लकच राहिलेलं नाही, द्यायला काही नाही. लोकांना माहिती आहे बोलबच्चन सरकार आहे, फक्त बोलतंय. आणि मग आता लोकांकडे काय, आता राम मंदिर पुन्हा रामाला परत मैदानामध्ये उतरवलं ह्यांनी. म्हणजे पंतप्रधानांचा कालचा इंटरव्ह्यू आपण ऐकला तर लक्षात कशा पद्धतीने आज भाषा सुरू आहे की राम मंदिराचं नाव घ्यायचं आणि पुन्हा एकदा हा प्रयोग हा मग करून पाहायचा. याच्यामधून काही जातीयचं नाव मिळतो का, आणि त्यातून मग काही आपल्याला विशिष्ट समाजाची मतं मिळवता येतात का, हा प्रयत्न आता देशामध्ये शेवटचा प्रयोग हा भाजपाने मित्र सुरू केलेला आहे. त्या उलट काँग्रेसची भूमिका काय आहे, काँग्रेस म्हणतं की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. आणि जी वचनं तुम्ही 4.5 वर्षापूर्वी लोकांना सांगितलं की तुम्हाला आम्ही अमुक देऊ, तुम्हाला आम्ही तमुक देऊ, तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ, आधारभूत किंमत देऊ, बेरोजगारी दूर करू, भ्रष्टाचार न खाऊंगा न खाणे दूंगा, सगळं बोगस. हे सगळं बोगस आपण अनुभवलं. आणि म्हणून मित्र, मला एवढं सांगायचंय, आज आपल्या समोर खऱ्या अर्थाने जनतेने कौल जो दिला तो अशोक गहलोतांना दिला, काँग्रेसच्या विचाराला दिला. तो राजस्थानमध्ये घडू शकतो, राजस्थानमध्ये घडू शकतं, मध्य प्रदेशमध्ये घडू शकतं, छत्तीसगडमध्ये घडू शकतं, तर महाराष्ट्र में भी हो सकता है. बरोबर आहे की नाही? महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे घडू शकतं. पण हे फक्त बोलून चालणार नाही. त्यासाठी
आम्ही आता राहिलंच किती, शेवटचे आता 100 दिवस राहिले त्या सरकारचे. त्या सरकारचे फक्त शेवटचे 100 दिवस राहिलेले आहेत. आता या 100 दिवसामध्ये तुमची बॅटिंग या सरकारच्या पुढे राहिली पाहिजे. तुमची बॅटिंग यांच्यापेक्षा जबरदस्त फटकेबाजी तुम्ही केली पाहिजे. आता बस झालं. मागच्या वेळेस नारा होता अब की बार मोदी सरकार. परवा विदर्भात गेलो होतो मी, तिथल्या लोकांनी नवीन नारा दिला. मी मुद्दाम सांगतो तुम्हाला. मागच्या 4 वर्षापूर्वी नारा होता अब की बार मोदी सरकार. मी परवा विचारलं लोकांना वर्ध्यामध्ये अब की बार, लोक म्हणले बस कर यार, बस कर यार. लोक म्हणाले अब की बार बस कर यार. अशा प्रकारची परिस्थिती आज लोकांनी तिथे वर्ध्यामधल्या सारख्या विदर्भातल्या लोकांनी सांगितलं अब की बार बस कर यार, बहुत हो गया यार. म्हणजे ही आज अनुभूती आज सामान्य माणसाच्या मनामध्ये चीड आहे. लोकांच्या मनामध्ये आपल्याला फसवल्याची भावना आहे. आणि म्हणून आज मी अधिक वेळ घेत नाहीये. जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांचे आभार मानण्यापूर्वी गहलोत साहेबांचे या ठिकाणी आभार मानेन आणि त्यांना विनंती करेन की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रांती, जय भीम. लेटेस्ट न्यूज़ के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन सबसे पहले पाने के लिए बेल आइकॉन प्रेस करें.